Let us see importance of auditing. So following are the importance. First one is true and fair view of the business. Due to auditing, adequate attention can be given while maintaining books of accounts so that correct accounting statement can be prepared. व्यवसायाची सत्य आर्थिक स्थिती समजते. अंकेक्षणामुळे हिशेबांची पुस्तके बिनचूक लिहून ती अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. या हिशेबांच्या पुस्तकांवरूनच उद्योग व्यवसायाची वार्षिक खाती, वार्षिक पत्रके तयार करण्यात येतात. Second one is the importance of audit is in getting the required information of the business. Because of the audit, the regular staff is cautious of keeping the proper accounts. The information is available at any time to the management or to the auditor whenever they required it. आवश्यक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंकेक्षणाचे महत्त्व. अंकेक्षणामुळे हिशेब लिहिण्याची जबाबदारी असणारा कर्मचारी वर्ग तत्पर, जागरूक व दक्ष असतो. त्यामुळे हिशेब पुस्तके अद्ययावत व योग्य प्रकारे लिहिली जातात आणि परिणामतः व्यवस्थापनाला किंवा अंकेक्षकाला आवश्यकता भासेल तेव्हा हिशेबासंबंधी आवश्यक माहिती विना विलंब प्राप्त होऊ शकते. थर्ड वन इज एरर्स कॅन बी डिटेक्टेड ऑफ द अकाउंट्स अँड फ्रॉड्स कॅन बी अवॉइडेड. While maintaining the books of accounts or balance sheet, if any error, fraud takes place, that can be detected immediately at the time of audit. Because of the audit, the concerned staffs do not dare to manipulate the accounts. हिशेबातील चुका लक्षात येऊन चुकांना अफरातफरीला पायाबंद बसतो. जमा खर्च हिशेब लिहिताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या हिशेब तपासणी करताना त्वरित लक्षात येतात. तसेच लबाडी अफरातफर केलेली असल्यास तीसुद्धा उघडकीस येते. त्याचप्रमाणे अंकेक्षण केले जाते ही गोष्ट माहीत असल्यामुळे संबंधित कर्मचारी अफरातफर किंवा लबाडी करण्याचे धाडस सहसा करीत नाही. हिशेबही योग्य प्रकारे लिहिण्याची खबरदारी घेतात. थोडक्यात अंकेक्षणामुळे हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एक प्रकारचा वचक निर्माण होऊन हिशेबातील चुकांना किंवा अफरातफरींना पायबंद बसतो. फोर्थ वन इज omissions and errors can be avoided. As there is the audit of accounts, the accountant does his best to keep the accounts properly, and even in spite of the error occurs, the auditor is there to show it. हिशेब पद्धतीतील दोष व उणिवा दूर करता येतात. अंकेक्षणामुळे हिशेबांची पुस्तके प्रकारे तपासली जात असल्यामुळे लेखापाल व सर्व हिशेब योग्य प्रकारे काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न करतोच. पण एवढे करूनही त्यामध्ये काही दोष उणिवा राहिलेल्या असल्यास अंकेक्षक त्या उणिवा दोष दाखवून देतो. योग्य पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शनही करतो. त्यामुळे हिशेब विभागाच्या कार्याचा दर्जा उंचावतो. फिफ्थ वन इज पॉसिबल टू गेट द लोन. फॉर व्हेरियस पर्पजेस
Loans are required. These loans are provided by the banks or the financial institutions. While granting the loans, the banks and the financial institutions rely on the audited profit and loss account and balance sheet of the business and thereafter decide regarding the grant of loan. कर्ज मिळविता येणे शक्य होते. उद्योग व्यवसायाला अनेक गोष्टींसाठी कर्ज पुरवठ्याची जरुरी असते. असा कर्ज पुरवठा बँक किंवा बँकेतर वित्तीय संस्था करतात. बँक व अन्य कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था कर्ज देताना उद्योग व्यवसाय संस्थेच्या अंकेक्षित पत्रकावर ताळेबंदावर जास्त विश्वास ठेवतात व त्यावरून कर्ज द्यावयाची किंवा नाहीत, द्यावयाचे झाल्यास किती प्रमाणावर द्यावयाची हे ठरवू शकतात. म्हणजेच अंकेक्षित हिशेब पुस्तकांच्या आधारावर उद्योग व्यवसाय संस्थांना कर्ज मिळवणे सुलभ जाते. नेक्स्ट 6.1 is to raise the capital for the business. Many times the established business institutions require the loan for the expansion or for establishing new projects. Thus, such capital is raised by offering shares to the public or by raising loans. That time institutions publish their audited profit and loss account and balance sheet for proposed investors. Thereafter, they can decide regarding the investment. भांडवल उभारणीस मदत. बऱ्याच वेळा प्रस्थापित उद्योग संस्थांना नवीन प्रकल्प निर्मितीसाठी किंवा विस्तारासाठी भांडवलाची आवश्यकता असते. असे भांडवल भाग किंवा कर्जरोखे विकून उभे केले जाते. त्यावेळेस त्या संस्था संभाव्य गुंतवणूकदारांसाठी काही वर्षाची नफा-तोटा पत्रके ताळेबंद प्रसिद्ध करतात. अशी विवरणे अंकेक्षित असून त्याप्रमाणे अंकेक्षकाचे प्रमाणपत्रही प्रसिद्ध करतात. गुंतवणूकदार त्याचाही विचार करून गुंतवणूक करावयाची की नाही ते ठरवू शकतात. 7th is easy to get reimbursement. The audited accounts are relied upon by the insurance company in settling claims for losses. नुकसान भरपाई मिळणे सुलभ होते. ज्याप्रमाणे अंकेक्षित हिशेबांवर बँका व अन्य संस्था विसंबून राहून एखाद्या व्यवसायाला कर्ज द्यावयाचे किंवा नाही हे ठरवू शकतात, त्याप्रमाणे विमा कंपन्या देखील नुकसान भरपाई देताना अंकेक्षित विवरण पत्रकांवर विश्वास ठेवून नुकसान भरपाई देण्याबाबतचा निर्णय घेतात. या दृष्टीनेही अंकेक्षणाचे फार महत्त्व आहे. Next one is reputation. The business itself enjoys better reputations if its accounts are audited by an independent auditor. व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडते. व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडण्याच्या दृष्टीनेही अंकेक्षणाचे फार महत्त्व आहे. कारण व्यवसाय उद्योग संस्थेचे हिशेब तपासून ते बरोबर आहेत तसेच संस्थेचे नफा-तोटा पत्रक ताळेबंद योग्य व वास्तव चित्र दर्शवितात असे प्रमाणपत्र अंकेक्षक देत असतो. त्यामुळे अशा संस्थेशी संबंधित लोकांमध्ये त्या संस्थेच्या कारभाराबाबत एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो व संस्थेच्या नावलौकिकात भर पडते. नेक्स्ट इज a valuation of goodwill. At the time of conversion of the business, for example, partnership firm into company, or if the business is said to be sold off, the audited profit and loss account
and balance sheet is useful. व्यवसाय उद्योग संस्थेच्या नावलौकिकाचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचे महत्त्व. एखाद्या संस्थेचे इतर प्रकारच्या संघटनेच्या प्रकारात रूपांतर करावयाचे असल्यास, उदाहरणार्थ भागीदारीचे कंपनीत रूपांतर किंवा व्यवसाय संस्थेची विक्री करावयाची असल्यास, संस्थेच्या संपत्तीचे किंवा नावलौकिकाचे मूल्य ठरवणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य आधार म्हणून अंकेक्षित हिशोब पुस्तकांचे, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी विवरणपत्रांचा फार उपयोग होतो. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेस. Audit of business accounts is important to proprietary concerns, partnership firms, and various business associations. If the business is managed by a single person, then it is not possible for him to go through all his different business transactions. In that case, audited statements of his accounts are very useful to find out the discrepancies of accounts. विविध व्यावसायिकांच्या संघटनेच्या दृष्टीने अंकेक्षणाचे महत्त्व. उद्योजक, एकल व्यापारी संघटना, भागीदारी कंपन्या इत्यादी विविध व्यावसायिकांच्या संघटनांच्या दृष्टीनेही अंकेक्षणाचे महत्त्व फार असते. जर एक व्यक्तीच सर्व उद्योग व्यवसाय करीत असेल, तर अशा व्यक्तीला आपल्या व्यवसायातील सर्वच गोष्टीकडे, व्यवहारांकडे लक्ष देता येतेच असे नाही. किमान लिहिलेले हिशेब, जमा खर्च बरोबर आहेत किंवा नाहीत, त्यात काही उणिवा आहेत का, चुका झाल्या आहेत का किंवा अफरातफर केलेली आहे का, या संबंधीची कल्पना तज्ज्ञ व्यक्तींकडून केलेल्या अंकेक्षणावरून त्याला येऊ शकते व त्या दृष्टीने तो योग्य उपायही योजू शकतो. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट फॉर इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स can rely on audited profit and loss accounts and balance sheet for the investment of their funds. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अंकेक्षणाचे महत्त्व. अंकेक्षणामुळे उद्योग व्यवसाय संघटनेच्या आर्थिक व्यवहारांचे वास्तव व सत्य स्वरूप कळू शकते. ज्या लोकांना विविध उद्योग संस्थांमध्ये भांडवल गुंतवणूक करायची असते, असे लोक अंकेक्षित नफा-तोटा पत्रक, ताळेबंद यांचा विचार करून गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांनी आधीच गुंतवणूक केलेली असते, त्यांना आपले भांडवल सुरक्षित आहे किंवा नाही याबाबतची कल्पना अंकेक्षित नफा-तोटा पत्रक, ताळेबंद यावरून येते.